नमस्कार. ज्या क्षणाची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते तो क्षण शेवटी आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे वाटप अखेर या तारखेपासून होणार आहे. शेतकरी मित्रांनो, 2024-25च्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा योजनेत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. राज्य सरकारने 1 जुलै 2026 रोजी एक नवीन जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर नुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे पैसे हे ट्रान्सफर होणार आहे. शेतकरी मित्रांनो, यासाठी महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर झालेला आहे. राज्य शासनाने 2024-25 सालासाठी पीक विमा मंजूर केला असून याचा थेट फायदा आता 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार. यामध्ये मराठवाड्यातील काही जिल्हे आहे, विदर्भातील काही जिल्हे, त्यानंतर पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समाविष्ट असणार. आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम किती मिळणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, 5,000 पासून ते 30,000 शेतकऱ्यांना मदत मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झालेले आहे त्यांना 25 ते 30,000 मिळणार आणि जे मध्यम शेतकरी आहे त्यांना 15 ते 16,000 आणि ज्यांचे काही जास्त नुकसान नाही झाले त्यांना 5 ते 6,000 रुपये नुकसान भरपाई एवढी मिळणार. आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या विमा कंपन्यांनी निधी वितरित करण्यात आलेला आहे, म्हणजे त्यांच्या मार्फत निधी वितरित करण्यात आला, तर त्यामध्ये HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, त्यानंतर SBI जनरल इन्शुरन्स, त्यानंतर इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स, त्यानंतर चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, त्यानंतर बजाज अलायन्स, त्यानंतर रिलायन्स जनरल, फ्युचर जनरली, त्यानंतर टाटा AIG, त्यानंतर युनिव्हर्सल सोम्पो, या अशा कंपन्यांनी विमा वितरण केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या 24 जिल्ह्यांना हा विमा मिळणार आहे? तर त्यामध्ये हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, त्यानंतर बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर येथे रक्कम ही आजपासून जमा होणार. त्याचबरोबर अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांना लवकरच हा निधी वितरित होणार. त्यानंतर सोलापूर, पंढरपूर, सातारा, सांगली काही ठिकाणी वाटप होणार. त्यानंतर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, पुणे, अहमदनगर आणि गोंदिया या जिल्ह्यांना 3 तारखेपासून हे वाटप सुरू होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.